नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा 4 जूनचा भाग बघणार आहोत. कारण आजचा भाग खूपच धमाकेदार झालेला आहे. अखेर आता दांगटांच्या घरी सुनेचं आगमन होताच आता मात्र धोंडी यांना चक्क सुनेच्या पाया पडतात. माझ्या घराला बाईचा आशीर्वाद लागलाय, आता या घरातनं तुझं पाऊल कधीच बाहेर काढू नको असे म्हणताच आता अवनीला मात्र या सगळ्यांचा आनंद बघून काय बोलावं काही सुचत नाही. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच आता पाण्याने आणि धन्याने आता जे गुंड असतात ना त्या सगळ्यांना बांधून टाकलेलं असतं. तेव्हा पाण्यामध्येच ते फोपश्या आम्हाला मारायला आला होता, आता थांब तुला रेटूनच काढतो. त्याच वेळेस आता इकडनं सुलवात्या मला ते धोंड्या आपल्या 1 ताराचा गुंड आणि पोरं 7 ताराची गुंड. थांब आता तुम्हाला ना दावतेच, मी देशमान्यांना फोनच करते. त्यावर लगेच धोंड्यानं लागते, सुले चल जा, तुला घाबरत नाही. ज्याला कुणाला फोन करायचा ना त्याला कर फोन. आता लगेच सुलवात्या तिकडनं तडक निघून जाते. त्याच वेळेस आता पाण्यामुळे लागतो, तुम्हाला त्रास सोडणार नाही, आता तुमची सुट्टी नाही. लय हाणारे यांना. आता जोर जोरात पाण्यात त्या गुंडांना हाणू लागतो. तर इकडे अवनीचे बाबा आणि महेश गाडीतनं घराकडे निघालेले असतात. त्याच वेळेस अवनीचे बाबा रस्त्यातच गाडी थांबवतात. तेव्हा महेश म्हणू लागतो, बाबा तुम्हाला काही त्रास होतोय का? तुम्हाला बरं वाटत नाही आहे का? तेव्हा लगेच अवनीचे बाबा म्हणू लागतात, नाही मला काही होत नाही. तेवढ्यात लगेच महेशला आता या सुलवात्याचा फोन येतो. आता महेश फोन उचलतो. तेव्हा सुलवात्या म्हणू लागते, कसले फालतू गुंड पाठवले तुम्ही? बांधून चोपलंय त्या गुंडांना तुमच्या, लवकरात लवकर या. या पोरांनी ना लय हाणलंय त्यांना. त्यावर महेश म्हणू लागतो, काय हे शक्य नाही आहे. त्यावर सुलवात्या म्हणू लागते, शक्य झालंय दे, येऊन बघा तुमच्या डोळ्यांनी. तेव्हा महेश म्हणू लागतो, ठीक आहे मी लगेच येतो. त्याच वेळेस फोन बंद होताच सुली म्हणू लागते, काय कटकट आहे ना, नुसतं डोक्याला ताप झालाय. त्याच वेळेस सुली तिकडनं बाहेर निघून जाते. आता लगेच महेश म्हणू लागतो, बाबा माझं एक अर्जंट काम आहे, मला जावं लागेल, तुम्ही जाल ना घरी? तेव्हा लगेच अवनीचे बाबा म्हणू लागतात, ठीक आहे जा तुम्ही, जाईल व्यवस्थित. आता महेश लगेच ते टकले जे गुंड असतात ना त्या सगळ्या गुंडांना घेऊन आता धोंडे अण्णांच्या घराकडे निघालेलो असतो. त्याच वेळेस आता इकडे अवनी आणि राजा थांबलेले असतात. अवनीला मात्र आपल्या बाबांचे सगळे क्षण आठवतात. बाबा कसे रडत असतात, माझी मुलगी मेली, अवनी कायमची मेली माझ्यासाठी. हे सगळे क्षण तिला आठवल्यामुळे तिला खूपच टेन्शन आलं असतं, वाईटही खूपच वाटतं. त्याच वेळेस राजा आता तिच्यासाठी मस्त थंडगार ज्यूस घेऊन येतो. मॅडम घ्या थोडंसं. तेव्हा अवनी म्हणू लागते, नाही माझी इच्छाच नाही. तेव्हा राजा म्हणू लागतो, मॅडम अहो टेन्शननी ना शरीरातली साखर कमी होते, आणि हे बघा तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करायची की नाही, मग साखर कमी होऊन कसं चालेल, प्या पटकन प्या, जरा बरं वाटेल. आता अवनी पटकन आता राजाच्या हातनं ज्यूस घेते आणि पिऊ लागते. त्याच वेळेस राजा म्हणू लागतो, मॅडम टेन्शन घेऊ नका, आता तुम्हाला पुण्याला जायचं आहे की नाही, मी सोडतो तुमच्या मैत्रिणीकडे. तुम्ही एकदा फोन करून बघता का नेमकं पत्ता कुठे काय, मग आपल्याला लगेच निघायला. तेव्हा लगेच अवनी आपला मोबाईल घेते. अरे बापरे, पण त्यात सिमच नाही आहे. त्याच वेळेस आता राजा म्हणू लागतो, मॅडम मी बोललो होतो ना, सिम फक्त काढून ठेवा, फेकू नका. बरं ठीक आहे, मी माझा मोबाईल ऑन करतो आणि मग तुम्ही त्यावरनं वायफाय घ्या आणि मग बघा इंटरनेट कॉल करून बघा. आता लगेच अवनी पटकन आपल्या मैत्रिणीला फोन लावते. त्याच वेळेस आता राजा बाजूला जातो. तेव्हा अवनीची मैत्रीण म्हणू लागते, बोल ना खूप दिवसांनी फोन केला. तेव्हा अवनी म्हणू लागते, शिल्पा नाही म्हणजे तू पुण्यालाच आहे ना, मला ना तुझ्याकडे थोडे दिवस राहायला यायचं होतं. त्यावर तिची मैत्रीण म्हणू लागते, चालेल की, पण पुण्याला नाही, बँगलोरला यावं लागेल. मी तिकडची नोकरी सोडली आणि इकडे शिफ्ट झाले. आता मात्र अवनीला धक्का बसतो, कारण बँगलोरला तर मी जाऊ शकत नाही, मला पुण्याला जायचं आहे, मग आता कुठे राहू असा प्रश्न तिला पडलेला असतो. त्याच वेळेस राजा येतो, मॅडम काय झालं आहे, निघायचं ना? आता अवनी एक नाही दोन नाही गप्पच. त्याच वेळेस आता इकडे पोलीस स्टेशनमध्ये मात्र आता मॅडम विचार करत असतात. तेव्हा हवालदार गोष्टी म्हणू लागतात, मॅडम काय झालं आहे, कसला विचार करताय? तेव्हा मॅडम म्हणू लागतात, गोष्टी मला ना ते पोरांचा विचार यायला रे. नाही म्हणजे बघितलं ना, त्यांचं जबरदस्तीने लग्न लावलं आहे आपण, पण त्या पोरीच्या घरच्यांनी किती राडा केला आहे. पण पोराच्या घरच्यांबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही. आपण त्या पोरीचं लग्न लावलं आहे खरं, पण तिला सासरी स्वीकारतील ना, सगळं काही ठीक असेल ना तिकडे? तेव्हा लगेच हवालदार गोष्टी म्हणू लागतात, आपण त्याचीही चौकशी करू, मॅडम टेन्शन घेऊ नका.
तेव्हा मॅडम म्हणू लागतात, हो लगेच ड्युटीला लागा. त्या पोराच्या घरची माणसं कशी आहेत, ते हे लग्न स्वीकारणार आहे की नाही याचा तपास घ्या आणि मला कळवा. आता हवालदार गोष्टी म्हणू लागतात, चालेल नक्कीच मी लगेच तपास लावतो असे म्हणताच हवालदार गोष्टी तिकडनं बाहेर निघून जातात. त्याच वेळेस आता इकडे सुरुवात येते, ए धोंड्या तुम्ही आम्हाला लय हलक्यात घेतलंय ना. आता बघा, आता तुमची अशी जिरवणार ना, नाही तुमची हातपाय तंगडी तोडून तुमच्या गळ्यात घातली ना तर नावाची सुली नाही. तेव्हा दत्त्या म्हणू लागतो, बघाच आता देशमानच्या गाड्या येत्या आणि मग तुम्हाला असं ठोक ठोक ठोकत्यात. त्यावर धोंडियांना म्हणू लागतं, ते चल जा, घाबरत नाही. आजवर तुमच्या भाकरीला भीक घातली नाही आम्ही आणि आज तुम्हाला घाबरणार. येऊ दे देशमानेंना, येऊ दे नाहीतर अजून कुणाला येऊ दे, नाही घाबरत आम्ही. त्याच वेळेस आता लगेच महेश आलेलो असतो. आता गाडीतनं उतरताच त्याच्याबरोबर 10-12 गुंड असतात, सगळे धावतच येतात. तेव्हा लगेच आता महेश म्हणू लागते, सोडणार नाही, एक एकाला सोडणार नाही. आता तुमचे हातपाय तोडून तुमच्या गळ्यात नाही बांधले ना तर नावाचा महेश देशमाने नाही. तेव्हा लगेच पाण्यासमोर येतो, ए लल्लू तू आम्हाला मारणार आणि आम्ही काय गोट्या खेळत तुझ्याकडे बघणार का? तुला काय वाटलं आम्ही तुला असंच सोडू? तुला पण आम्ही सोडणार नाही. आता महेश पटकन लगेच गुंडाच्या हातनं काठी ओढतो आणि पाण्याला मारणार. तेच पाण्याने आता वार चुकवलेलं असतो, पण आता महेशचा वार त्याच्याच गुंडांना लागतो. 2 गुंड धपकन खाली पडतात. आता इथे जोराची मारामारी सुरूच झालेली असते, पण मात्र आता पाण्या काही या गुंडांना मार दिल्याशिवाय सोडणार नसतो. यशादादा, धन्या सगळेजण आता गुंडांना चोप देऊ लागतात आणि त्यांना जोडीदार पायल आणि तेवढ्यात नमी आता हातात पोलपाट लाटणं घेऊन आलेली असते. त्याच वेळेस आता धोंड्यांना एक गुंड ओढू लागतो. आता मात्र धोंड्यांना खूपच मजेचे. ते त्या गुंडाला दारू प्यायची आहे का तुला असे म्हणताच त्याच्या डोक्यात दारूची बॉटल मारू लागतात. खूपच जोराची मारामारी सुरू झालेली असते. त्याच वेळेस आता एक झिपरा गुंड धन्याला मारू लागतो. आता धन्या छोटा असल्यामुळे तो मोठा गुंड काही त्याला आवरत नाही. तेवढ्यात पाठीमागनं पायल येते आणि जोरजोरात त्या गुंडाच्या झिपऱ्या ओढू लागते. आता पायल आणि नमीने मिळून बरोबर या तिघांची मदत केल्यामुळे आता सगळ्यांनी मात्र या गुंडांना चोप द्यायला सुरुवात केलेली असते. त्याच वेळेस आता महेश म्हणू लागतो, सोडायचं नाही, या लोकांना सोडायचं नाही, पकडा लवकर. आता या गुंडांनी यशादादाला, धन्याला सगळ्यांना पकडलेलं असतं. तेवढ्यात यशादादाचा फोन वाजू लागतो. तेव्हा लगेच तो त्या टकल्या गुंडाला म्हणू लागतो, प्लीज फोन येतोय रे, महत्त्वाचं असेल, घेऊ दे ना. तो गुंड मात्र त्याला सोडायला तयार नसतो. तेव्हा यशादादा म्हणू लागतो, मराठी भाषा समजत नाही, मेरे को फोन आ रहा है, कुछ अर्जंट काम रहेगा, उचलू का. आता लगेच यशादादा पटकन खिशातनं मोबाईल काढतो. आता मात्र पोलीस स्टेशनमधनं कॉन्स्टेबल गोष्टी यांनी फोन केलेला असतो. तेव्हा लगेच आता हवालदार म्हणू लागतात, ओ यशोधन दांगट ना. तेव्हा यशोदादा म्हणू लागतो, हो. त्यावर हवालदार साहेब म्हणू लागतात, हे बघा, आत्ताच तुमच्या घरात सुनेचं आगमन होणार आहे. तुमचा भाऊ धनराज दांगट, त्याचं आत्ताच इथे आम्ही लग्न लावलंय त्या देशमान्यांच्या पोरीबरोबर. आता मात्र हे ऐकताच यशोदादाला धक्का बसतो. काय, माझ्या भावाने लगीन केलंय? तेव्हा सुलवात्या, दत्त्या सगळे आता यशोदादाकडे बघू लागतात. तेव्हा हवालदार साहेब म्हणू लागतात, हो आम्ही स्वतः लग्न लावून दिलं, पण हे बघा, मुलीला कुठलाही त्रास द्यायचा नाही. तिची चांगली जबाबदारी घ्यायची, तिला कसली कमी पडता कामा नये. कसं आहे ना, आम्ही वारंवार घरी येऊन चेक करून बघणार आहोत. जर काही गडबड वाटली तर तुम्हाला सोडणार नाही. त्यामुळे चांगला गृहप्रवेश करा, धूमधडाक्यात स्वागत करा. तेव्हा लगेच आता यशोदादा म्हणू लागतो, हे खरं आहे? म्हणजे खरंच झालंय का हे? तेव्हा हवालदार म्हणू लागतात, मग काय आम्ही चेष्टा करतोय? खरंच लग्न लावलंय, चल ठेव फोन. आता मात्र आपल्या राजाचं लग्न झालंय ही बातमी ऐकताच यशोदादाला काय करू, नाचू की उड्या मारू असं झालेलं असतं. तेव्हा यशोदादा सगळ्यांना सांगू लागतो, राजाने लगीन केलंय, राजाचं लगीन झालंय. आता मात्र राजाचं लगीन झालंय, आपल्या घरात बाईचा आशीर्वाद लाभलाय. हे ऐकताच आता यांची पावर तर डबल टेबल 4 हत्तीसारखी झालेली असते. आता सगळेजण आनंदाच्या भरात जोरजोरात या गुंडांची चांगलीच धुलाई करतात. नमी तर आता लाटणं पोलपाट डोक्यात घालून सगळ्या गुंडांना मारू लागते. आता सुलीला मात्र खूपच राग येतो, कारण माझा शाप खोटा ठरणार. तेव्हा धोंड्यानं म्हणू लागतात, कावळीनाचा शाप कधी बी खरा ठरत नाही. आता सगळ्या गुंडांना असं चोप दिलेलं असतो ना, सगळे गुंड तिकडनं पळून जातात. तेव्हा सुली म्हणू लागते, अरे एवढे 10-12 जण एवढ्यांना मारू शकले नाही, काही खरं नाही. सगळे तिकडनं पळ काढून पळतात.
पण मात्र धोंड्यांना आणि त्यांची मुलं खूप आनंदात असतात. तेव्हा लगेच आता धोंड्यांना म्हणू लागतात, ए सुले, तुझा शाप खोटा ठरणार. माझ्या राजाचं लगीन झालंय, आमच्या घरात सून येणार. चला रे पटकन तयारीला लागा. आता मात्र सुली भडकते, नमे तू घरी ये. आता तुला अशी चोपवते ना, बघच तू, घरी ये नमे. आता लगेच सुरुवात त्या तिकडनं निघून जाते. त्याच वेळेस आता इकडे राजा आता घरी यशादादाला फोन करतो. यशादादाला राजाचा फोन येतात. सगळेजण आता मला बोलू दे, मला बोलू दे करू लागतात. त्याच वेळेस आता राजा म्हणू लागतो, ए काय चालली तुमचं? तेव्हा यशादादा म्हणू लागतो, राजा तू त्या पोरीशी लगीन केलंय का? तेव्हा राजा म्हणू लागतो, अरे बापरे, माझ्या लग्नाची गोष्ट तुम्हाला कशी कळली? तेव्हा लगेच आता पाण्या म्हणू लागतो, हे पोलीस स्टेशनमधनं फोन आला होता. तेव्हा यशादादा म्हणू लागतो, हो त्या हवालदार साहेबांनी सांगितलंय सुनेची चांगली काळजी घ्या. तिला जर काही सासूरवास केला तर ते आपल्याकडे येणार आहे आणि मग आपल्याला सोडणार नाही. मधून मधून ते आपल्याकडे येत जाणार आहे. आता मात्र राजाला धक्का बसतो, अरे बापरे, हा ट्विस्ट कधी आला? बरं ठीक आहे, लग्न झालंय माझं. तेव्हा लगेच आता धन्या म्हणू लागतो, राजा दादा कसं झालं लग्न, कधी, कुठे, कसं? त्यावर राजा म्हणू लागतो, खरंच असं लग्न कुणाचं झालं नसेल, असं झालंय. सगळे पोलीस आमच्याकडे बघत होते. तेव्हा यशोदादा म्हणू लागतो, हे बघ आता वेळ व्हायला घालू नको. तडक सुनेला घेऊन आपल्या घरी ये, आम्ही स्वागताची तयारी करतो. असे म्हणताच आता यशोदादा फोन बंद करतो. सगळेजण आता सुनेच्या आगमनाच्या तयारीला लागलेले असतात. त्याच वेळेस आता राजा मात्र अवनीजवळ येतो. मॅडम निघायचं ना? तेव्हा लगेच अवनी म्हणू लागते, नाही, माझी मैत्रीण आता पुण्याला नाही आहे, आपण तिकडे नाही जाऊ शकत. राजाला खूप आनंद होतो. अवनी त्याकडे बघू लागते. तेव्हा राजा म्हणू लागतो, हो का, मग तुमची दुसरी मैत्रीण नाही आहे का? तेव्हा अवनी म्हणू लागते, नाही ना. तेव्हा राजा म्हणू लागतो, मग दुसरे नातेवाईकही नसतील ना? नातेवाईकांकडे बरे वाटणार नाही. मग मॅडम तुम्ही एक काम करा, तुम्ही आमच्या घरी चला. तेव्हा लगेच आता राजा म्हणू लागतो, फायनल, तुम्ही आमच्या घरी चला, चला पटकन. अवनी म्हणू लागते, थांब, मी तुमच्या घरी नाही येऊ शकत. तेव्हा राजाला राग येतो. ठीक आहे, तुम्हाला नाही यायचे ना, माझ्यावरती अविश्वास दाखवताय ना, नका येऊ, जा तुम्ही तुमचं. आता मात्र अवनी म्हणू लागते, ठीक आहे मी येते, पण आजचा दिवसच मी राहिला. तेव्हा राजा म्हणू लागतो, ठीक आहे. राजा आता अवनीला घेऊन आपल्या घराकडे निघालेलो असतो. तर इकडे आता अवनीचे बाबा त्यांच्या घरी आलेले असतात. त्याच वेळेस सगळे पाहुणे मंडळी, अवनीची आई, स्वाती सगळेजण धावत बाहेर येतात. तेव्हा लगेच आता अवनीची आई म्हणू लागते, अहो तुम्ही एकटेच आला, अवनी कुठे? तेवढ्यात पाठीमागनं विवान येतो. त्याच वेळेस अवनीची आई म्हणू लागते, विवान, अवनी कुठे? तेव्हा विवान म्हणू लागतो, विचारा ना, तुमच्या नवऱ्याला विचारा, त्यांच्या डोळ्यात देखत त्यांच्या मुलीचं लग्न लावलंय. आता मात्र अवनीच्या आईला सगळ्यांना धक्का बसतो. तेव्हा अवनीची म्हणू लागते, हो बोला ना, अवनी कुठे? त्यावर लगेच अवनीचे बाबा म्हणू लागतात, ए सुतक पडलंय आपल्याला, आत्ताच मातीत गाडून आलोय आपल्या मुलीला, सुतक आहे आपल्याला, आता सुतकाची आंघोळ करावी लागणार. असे म्हणताच अवनीचे बाबा पटकन आता गार पाण्याचा एक हंडा घेतात आणि आता अवनी तुझ्या नावाची शेवटची आंघोळ, असे म्हणताच ते गार पाणी आपल्या डोक्यावरती ओतू लागतात. सगळ्यांना धक्का बसतो. तर इकडे आता दांगोटांच्या घरी अगदी छान मस्त झाडझूड करून सगळ्या घराला लाईट माळ लावत, फुलांच्या माळा लावत आता दांगोटांचं घर अगदी चकाकून टाकलेलं असतं. तेवढ्यात नमी आता डोकावून बघू लागते. यशोदादा मस्त रांगोळी काढत असतो. तेव्हा नमी म्हणू लागते, वा काय भारी स्वागत केलंय ना, घर अगदी चकाकून गेलंय. त्याच वेळेस धोंड्यांना लगेच आता घराच्या भिंतीवरती सुलवात त्याने जी कुदळ मारलेली असते ना, त्या कुदळीजवळ येतात आणि त्यावरती हात ठेवत म्हणू लागतात, सुले आता तुझा खोटा शाप सगळे गाववाले बघणार. तुझा शाप खोटा ठरणार सुले, कारण माझ्या घरात बाईचा आशीर्वाद लागणार. असे म्हणताच आता धोंड्यांना मात्र सगळेजण वाट बघत असतात. रात्रीची वेळ झालेली असते. तेवढ्यात लगेच धोंड्यांना म्हणू लागतात, सुले आज दरवाजे बंद करू नको, दरवाजे उघडे ठेवून माझ्या सुनेचं होणारं आगमन बघ. आता लगेच सुली म्हणू लागते, गप्पा बाईच, असं काय बी होणार नाही धोंड्या. तेव्हा धोंड्यांना म्हणू लागतात, होणार, लावा रे गाणे. आता सगळेजण नाचू लागतात. नमी आता तोंड झाकून लपतछपत ओढणीने आता कसं बसं सगळ्यांमध्ये मिसळून नाचू लागते. तेव्हा धन्या म्हणू लागतो, नमी तू इकडे काय करते? अगो तुझी आई महासंतोषीबाई आहे, ती आमच्या या शुभ कार्यात विघ्न नाही, जा. तेव्हा नमी म्हणू लागते, नाचू दे रे, दुपारी खूप मार खाल्लाय मी. आता नमी मस्त नाचत असते. तेवढ्यात
राजा आणि अवनीची एंट्री होते. आता मात्र नाचगात असणारे हे सगळे समोर लोक बघताच अवनी म्हणू लागते, अरे हे सगळं काय आहे? तुझ्या शेजारची लोक आहेत का? तेव्हा राजा म्हणू लागतो, नाही ही शेजारची नाही, ही आपल्याच घरची मंडळी. तेव्हा अवनी म्हणू लागते, ही तुझ्या घरची मंडळी आहे आणि ही नाचतायत का? तेव्हा लगेच राजा म्हणू लागतो, कारण आपल्या लग्नाबद्दल कळलंय त्यांना. तेव्हा अवनी म्हणू लागते, काय? अरे पण आपलं लग्न खोटं आहे ना? तेव्हा राजा म्हणू लागतो, पण मॅडम हे त्यांना माहिती नाही ना, त्यांना तर हे लग्न खरं वाटतंय ना. आता मात्र अवनी म्हणू लागते, उतर गाडीतनं उतर आणि त्यांना जाऊन सांग, नाहीतर मी जाऊन सांगेला. आता राजा गाडीतनं उतरतो. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, आता मात्र अवनी आणि राजाचं दांगटाच्या घरात छान असं स्वागत झालेलं असतं. फटाक्यांची आतिषबाजी झालेली असते. सुलवात त्याच्या नाकावर टिचून आता अवनीचा गृहप्रवेश झालेला असतो. त्याच वेळेस अवनीचं पाऊल घरात पडताच धोंड्यांना लगेच आपल्या सुनेच्या पायावरती डोकं टेकवतात. अवनीला तर धक्काच बसतो. तेव्हा लगेच आता धोंड्यांना म्हणू लागतात, हे बघ पोरी, माझ्या घरात तुझं पाऊल पडलं, लक्ष्मीच पावली, पण माझ्या या घरातनं तुझं पाऊल बाहेर कधीच पडू देऊ नको. या घरात असाच बाईचा आशीर्वाद लाभू दे. आता मात्र अवनी या घरात राजाची बायको म्हणून राहणार का? पुढे काय काय मज्जा बघायला मिळणार हे लवकरच कळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.